मी शरद भोसले सत्यविचार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. शेतकऱ्याची खरी संपत्ती ही त्याच्या दावणीवरून ठरली जाते आणि शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा आणि अस्मितेचा विषय म्हटलं तर खऱ्या अर्थाने बैलगाडाकडे पाहिलं जातं. आणि आता बैलगाडा क्षेत्रामध्ये आता एक नाव चर्चेत आहे, ते म्हणजे हरण्या बैल. श्री क्षेत्र म्हाळुंगे नगरीतील उद्योगपती फायनान्स सम्राट किसनप्पा खंडोजी म्हाळुंकर पाटील आपण आज त्यांच्या गोठ्यावर आलो आहे. त्यांच्या गोठ्यावर हरण्या बैलाची संपूर्णपणे मुलाखत घेणार आहोत. जर आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब आणि लाईक करायचं विसरू नका. चला तर आपण आता हरण्या बैलाची आलेलो आहे श्री क्षेत्र म्हाळुंगे गावातील सुप्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट आदरणीय किसनप्पा खंडोजी म्हाळुंकर पाटील यांच्या गोठ्यावर. चला तर आपण त्यांची या ठिकाणी त्यांच्याकडून त्यांच्या सर्व बैलांची या ठिकाणी ओळख करून घेऊया. भाऊ, आपल्या शेजारी आता जो बैल उभा आहे त्या बैलाचं नाव काय आहे आणि तो कुठून आणि किती किमतीला खरेदी केला होता? त्याचं नाव बिरजे आहे. हा नगरवरून खरेदी केलेला आहे. हा छकडीचा बैल आहे. याची 4.5 लाख रुपये आपण खरेदी केलेली आहे. हा कांड्यावर पळतोय आता. त्यानंतर ज्या बैलानं खऱ्या अर्थानं श्री क्षेत्र म्हाळुंगे गावचं नाव पुणे नगर जिल्ह्यामध्ये गाजवलं असा तुमचा सुप्रसिद्ध बैल हरण्या बैल हा नेमका कुठून खरेदी केला होता आणि किती रुपयाला खरेदी केला होता? हा पिंब साकुरीवरून खरेदी केलेला आहे. याची 7.5 लाख रुपये आपण किंमत लावली होती त्यावेळेस. हा जुकाटात पळतोय आता आणि जवळजवळ आता 1 वर्ष होत आलेलं याला घेतलेलं, पण कुठंच अजूनपर्यंत बारी पडलेली नाही याच्या. प्रत्येक दावणीला मंडळी आपण या ठिकाणी पाहू शकता, ज्याप्रमाणे दावणीला गाडी मालकांच्या मौल्यवान बैल बांधलेल्या असतात तशाच पद्धतीची एक घोडी देखील बांधलेली असते आणि ते एक प्रकारचं गाडा मालकाचं वैभव असतं. तर विचारूया भाऊंना आपण या ठिकाणी ही घोडी कुठून खरेदी केली होती आणि तिची खासियत काय सांगता येईल त्यांना? ही घोडी आपण आळ्या फाट्यावरून खरेदी केलेली आहे आणि 1,55,000 रुपये आपण हिची किंमत लावलेली आहे त्यावेळेस. आता ही आपल्याकडे जवळजवळ 2 वर्ष झालेले आहे आपल्याकडे आणि घोडीचं वय आता 5-6 वर्षाची घोडी आहे आणि हिला सगळेच गुण आहेत. देवमन पण आहे, कंठ पण आहे, पद्म पण आहे पायाला आणि हिचं नाव राणी आहे. त्यानंतर हे छोटं वासरू आपण कोणत्या बाजारावरून खरेदी केलं होतं, त्याचं नाव काय आणि किती किमतीला खरेदी केलं होतं? हे गाडीतून घेतलेलं वासरू आहे. रामदास पडवळ म्हणून म्हैसूरवरून ते गाडी आणतात, त्यांच्या गाडीतून घेतलेलं वासरू आहे. याची आपण 61,000 रुपये किंमत लावलेली आहे. पडतो हा कांड्यावरती आपण झुपलेला आहे. 1-2च गाडी झुपलेला आहे. पण त्यानंतर हा बैल आपण कुठे खरेदी केला होता, याचं नाव काय आहे, किती किमतीला खरेदी केला होता, काय सांग? याचं नाव पक्ष आहे. याला आपण कडुसकरांच्या गाडीतून खरेदी केलेला आहे. तर हा 1,21,000 रुपयाला आपण घेतलेला आहे. याचे 2च गाड्या झालेले फक्त. हा जुकाटाला पळतोय. खेड तालुक्यामध्ये आत्ताच 2 दिवसापाठीमागे जी किवळे गावची यात्रा संपन्न झाली, त्या किवळे गावच्या यात्रेमध्ये आपल्या हरण्या बैलाने जवळपास 11 सेकंद 39 मिली पॉइंट अशी बारी लावली आणि बैलाचा त्या ठिकाणी जो सत्कार झाला, त्या सत्काराच्या वेळेस गाडा मालक म्हणून तुमच्या मनात नेमक्या काय भावना होत्या आणि तो कोणामार्फत सत्कार झाला त्या ठिकाणी? सत्कारदीत विशाल कदम म्हणून आहे, त्यांच्या आमचे मित्र आहेत ते. तर त्यांच्या हस्ते सत्कार झाला आणि त्यांचा आवडता बैल म्हणून त्यांनी एक सत्कार ठेवला बैलाचा. आणि गाडा मालक म्हणून आपल्याला त्याचा कसा आनंद वाटला, काय भावना होत्या? सत्कार बैलाचा आपल्या होतोय, आपला दावणीची शान असलेला हरण्या बैल त्या ठिकाणी 11 सेकंद 39 मिली पॉइंट बारी लावतोय आणि त्या ठिकाणी आपल्या बैलाचा सत्कार झाला. गाडा मालक म्हणून तुम्हाला कसं वाटलं? गाडा मालक म्हणून एक आवड म्हणून चांगलं वाटलं की बैलाने आपल्या चांगल्या सेकंदाने बारी आत आणली. आनंद झाला तिथं सुद्धा. पाहू शकता, एक गाडा मालकाची आपल्या मोक्या जनावरावर असलेलं प्रेम आणि त्याचा सत्कार होणं म्हणजेच नकळत आपला सत्कार झाल्यासारखा आनंद देखील त्यांना या ठिकाणी झालाय. भाऊ, आपला जो नाव कमवणारा हा हिंदकेसरी हरण्या बैल आहे, हा हरण्या बैल आपण कुठून खरेदी केला होता आणि किती रुपयाला खरेदी केला होता? हा साकुरी गाव आहे मनसरच्या पुढं, तिथून खरेदी केलेला आहे. तर ते संपत कडुसकर म्हणून आहेत, तर त्यांच्याकडून आपण बैल घेतलेला आहे. हा त्यांच्याकडे सुद्धा 1 वर्षभर पळालेला आहे पहिला.
आणि त्याच्यानंतर आपण घेतलेला आहे. हे आपण त्यावेळेस त्याला 7.5 लाख रुपये किंमत लावलेली आहे बैलाची. त्यानंतर आपण ह्या बैलामध्ये खरेदी करत असताना त्याच्यामधले काय गुण पाहिले आणि मग तो खरेदी केला? पळताना बघितला 1-2 घाट पहिला आणि त्याच्यानंतर मग बैल घेतलेला आहे. आणि बैलाचं म्हैसूर जाते आणि बैल चांगला वाटला म्हणून एक दृष्टीने घेतलाय. खरेदीचं नियोजन नेमकं कसं झालं होतं त्यावेळेस? खरेदीचं नियोजन आपलं जोडीदार आहेत पोकरकर म्हणून, सोन्या पोकरकर म्हणून आहे, यांच्याकडून नियोजन झालं खरेदी करायचं. तर त्यांनी आपल्याला दाखवला, त्यांनी मध्यस्थी करून बैल घेऊन दिला आपल्याला. तर पहिली सुरुवात त्यांनी 5 लाख रुपयापासून केली. नंतर मालकाने आपल्याला 10 लाख रुपये किंमत सांगितली होती. 10 लाखाचे त्यांनी 8 लाख केले, नंतर आपण 6 लाख केले. 6च्या नंतर मग त्यांनी आपण 7.5 लाख केले आणि बैल घेतला. तर पाहू शकता मंडळी, अशा पद्धतीने 10 लाख रुपयापासून सुरू झालेला हा हरण्या बैलाचा सौदा खरेदीच्या वेळेस 7.5 लाखाला येऊन तुटला. भाऊ, आपण सांगितल्याप्रमाणे ज्या दिवसापासून हा बैल खरेदी केलाय त्यानंतर आपली बारी या बैलांनी कोणत्याच घाटात पडून दिली नाही. कायमस्वरूपीच नावलौकिक कमवले या बैलांनी आणि निश्चितच असा पळणारा बैल अनेक गाड्या मालकांच्या मनात येतो, किंबहुना कितीतरी गाड्या मालकांना वाटतं की हा आपल्या दावणीला असावं. स्पष्टच विचारायचं झालं तर प्रत्येक जणाला पैशाच्या माध्यमातून याला खरेदी करण्याची देखील इच्छा होती. तर याला खरेदीची कुणी इच्छा दाखवली का आणि किती रुपयापर्यंत याला मागणी झाली? आता तशी खरेदी मत जणांनी दाखवली, पण आपण काय किंमत सांगितली नाही बैलाची आणि आपल्याला द्यायचं नाही त्याच्यामुळे आपण किंमत सांगितलेली पण नाही. तरी पण असे अनेक मार्केटला गाडा मालक असतील की भाऊ आम्ही तुमच्या बैलाला एवढे एवढे पैसे देऊन तो खरेदी करू शकतो, अशी कोणी विक्रमी बोली लावलीत का खरेदीसाठी? आता जोडीदारांनी लावली होती, पण आता ते जोडीदारांका मागितलेली, पण आता त्यांच्याकडे जवळजवळ 40-45 लाखापर्यंत बैल मागितला होता आपण त्यांनी, ज्या पुढच्या ज्यांना घ्यायचा होता त्यांनी. पाहू शकता मंडळी, 40-45 लाखापर्यंत देखील बैलाला मागणी होऊन सुद्धा ह्या बैलावर असणारं प्रेम आणि गाडा मालकाच्या मनातील आढळ विश्वास की घेतला तो माझ्यासाठीच आणि ह्या बैलाचं शेवट जो काही होईल ते देखील माझ्यासाठीच, अशी नितळ भावना त्यांच्या मनामध्ये आहे. ही खऱ्या अर्थाने शेतकऱ्याची शान आणि हा खऱ्या अर्थाने शेतकऱ्याचा मनातील विचार मानावा लागेल. नाहीतर अनेक वेळी जवळपास 40 ते 50 लाख रुपयाला हा बैल मागून देखील गाडा मालकांनी हा बैल दिला नाही. निश्चितच त्यांचं या ठिकाणी कौतुक करावं लागेल आणि कौतुकाबरोबरच ही गाड्या मालकाची खरी संपत्ती त्याच्यातून दिसून येते. या ठिकाणी भाऊंना मला विचारायचं आहे की सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत बैलाच्या बाबतीत त्याची संपूर्ण दिनचर्या कशी या पद्धतीची असते? सकाळी उठल्यानंतर गोठ्याची साफसफाई होती पहिली, त्याच्यानंतर बैल बाहेर घेतल्या जातात आणि खुराक बिराक चारण्यात येतो आणि मग वैरण बिरण आणि 10-11 वाजल्यानंतर मग त्यांना वैरण बिरण पाणी बिणी पाजून हे करण्यात येतं. खुराकामध्ये आपण बैलांना काय काय चारता? शेंगदाणा पेंड आहे, गव्हाचा भरडा आहे, मक्का चुनी आहे, उडीद चुनी आहे आणि हरभरा कोरमा आहे. म्हणजे संपूर्ण सकस आणि पोषक आहार कशा पद्धतीने दिला जातो? आपण भिजून दिला जातो, एक सगळा मिक्स करण्यात येतो आणि संध्याकाळचा दुपारचा भिजवतो, 12-1 वाजता भिजत ठेवतो आणि संध्याकाळचा 4-5 तास भिजल्यानंतर संध्याकाळचा 6-6:30 वाजता देतो. ही झाली तुमची दैनंदिन दिनचर्या बैलाची. पण ज्यावेळेस बैल शर्यतीला घेऊन जातो त्यावेळेस शर्यतीला घेऊन जाण्याच्या दिवशी त्याचं नियोजन किंवा खाण्यापिण्याचं नियोजन कशा पद्धतीचं असतं त्याबद्दल काही सांगाल का? तर सकाळी उठल्यापासून फक्त त्याला एक आपण कडब्याची पेंडी चारतो आणि त्याच्यानंतर पाणी चारल्यानंतर काय आंबोन बिंबोन काही त्याला देत नाही आपण, ज्या दिवशी नाही एवढंच फक्त त्याला चारतो. आणि आणल्यानंतर सुद्धा एक पेंडी कडब्याची, पाणी आणि खुराक देतो आणि पूर्ण आराम करतो बैल. तर पाहू शकता मंडळी, शर्यतीच्या वेळेस अशा पद्धतीचं बैलाचं खाण्यापिण्याचं नियोजन या ठिकाणी भाऊ करत असतात. या ठिकाणी आपल्याकडे जो हा हरण्या बैल आहे निश्चितच हरणासारखा धाव घेणारा तो बैल आहे. तर खरेदी केल्यानंतर त्याचं नामकरण करण्यात आलं की प्रथमच त्याचं नाव हरण्या होतं? पहिलंच मालकाने त्याचं नाव हरण्या ठेवलेलं आहे आणि चांगलं नाव असल्यामुळं सुद्धा आपण काही बदललं नाही, आहे तेच नाव ठेवलेलं आहे. आणि पहिल्यापासून त्याचं तिकडं पण होता तरी लोकांना माहिती होता की हा हरण्या आहे म्हणून. पाहू शकता मंडळी, हरण्या नाव त्यांनी काही घेतल्यानंतर देखील बदललं नाही आणि अगदी नावाला साजेल अशीच कामगिरी तो बैल करतोय.
निश्चितच हरण्या नावाला तो शोभतोय आणि हरणासारखीच जाऊ घाटामध्ये घेतोय आणि आपल्या गाडा मालकाचं नाव या ठिकाणी गाडा मालकाबरोबरच गावचं नाव पुणे नगर जिल्ह्यामध्ये गाजवतोय. भाऊ तुम्हाला या ठिकाणी विचारायचंय की अलीकडच्या काळामध्ये अनेक मोठमोठ्या स्पर्धा भरल्या, भव्य बैलगाड्याचं आयोजन झालं, तर आतापर्यंत कोणत्या कोणत्या घाटामध्ये कोणते कोणते किताब आपल्या बैलांनी मिळवलेले आहेत? आता चरवलीला साहेब केसरी झाली तिथं तिथं पण आपण 3 नंबरची फायनल आपल्याला भेटली. आणि तिथून नंतर मग वडगाव कांजळी झाली, परत वडगाव काशिंबीर, केवळं, उर्स, परत अजून साकुरी, अजून बऱ्याच ठिकाणी त्यांनी बाऱ्या लावलेल्या आहेत. साहेब केसरीला आपण मानकरी ठरलात. या ठिकाणी चला तर आता विस्तृत स्वरूपात बैलाची कामगिरी आपण त्यांना विचारूया. भाऊ, आपला जो हरण्या बैल आहे त्या हरण्या बैलाने कोणत्या कोणत्या घाटात कोणते कोणते किताब मिळवलेले आहे त्याबद्दल काय सांगाल? आतापर्यंत तसं बघितलं तर जुन्नरला शिवनेरी केसरी होती. शिवनेरी केसरीला आमचा बैल त्या ठिकाणी याच्यासाठी पात्र ठरला होता फायनल साठी. त्या ठिकाणी 3 राऊंड होते बैलाचे. आमच्या बैलांनी त्या ठिकाणी फर्स्ट राऊंडला 11:81 बारी झाली होती, सेकंड राऊंडला 11:68 बारी झाली होती आणि फायनलला परत पुन्हा तेवढीच बारी आली होती 11:68. आणि त्याच्यानंतर कोये भरलं होतं. कोयेला 20 आमचं एक का 2 टोकन होतं, पण आम्ही बैल लेट झोपली होती, तर त्या कोयाच्या घाटामध्ये आम्ही 20-25 टोकनला फळी फोडली होती तिथं पण कोयामध्ये. कोय झाल्याच्या नंतर साहेब केसरी होतं. साहेब केसरीला पण आम्ही फायनलला 3 राऊंड होते, फर्स्ट सेकंड थर्ड. पहिला राऊंड आमचा 11:76 झाला होता, दुसरा राऊंड पण तेवढाच परत पुन्हा 11:76 आणि तिसरा राऊंड कांड्यामुळे थोडीशी अडचण आल्यामुळं 12:01 झाला होता. त्या ठिकाणी कोणतं साहेब केसरीला बक्षीस पात्र झाले होते आणि कोणतं बक्षीस आपल्याला मिळालं त्या ठिकाणी? आता तसं बघितलं तर पहिलं त्या 3 जुन्नरच्या शिवनेरी केसरीला आम्ही पाऊण तोळ्याचे अंगठीचे मानकरी ठरलो होतो आणि साहेब केसरीला छोटा हत्तीला मानकरी राहिलो होतो 3 नंबरच्या फायनलला. आणि अजून इतर कोणत्या हिंद केसरी घाटांमध्ये बारी झाली? आता तसं बघितलं तर मग देऊ झालं होतं, 13चा घाट आहे, तर 13च्या घाटामध्ये फळी फोडली होती आपण तिथं. 12 सेकंद 65 मिनिट झाली होती. बामनेर केसरीला तिथे पण फळी फोडली होती, तिथे 11:98 झाली. पाहू शकता मंडळी, बामनेर केसरी असेल, साहेब केसरी असेल, कोळेगावची फळीफोड असेल किंवा देवसारखा हिंद केसरी घाट असेल, उर्शाला घाटाचा त्याचबरोबर उर्शाला देखील उर्शाला घाटाचा राजा झालाय असं देखील गाड्या मालकांकडून सांगण्यात येत आहे. निश्चितच अशी भरीव अशी कामगिरी या बैलाने केलेली आहे. त्याचबरोबर पुढचा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला विचारतोय की आपल्या बैलाची कोणकोणत्या घाटात जुगलबंदी करण्यात आली आणि त्या जुगलबंदीचं नियोजन नेमकं कसं होतं? आता आमचा ज्यावेळेस बैल घेतला त्यावेळेस बैलाची जुगलबंदी आमच्या स्वतःच्या बैलासोबतच केली होती आम्ही वडगाव काशिंबेमध्ये, पण ते काही साध्य झालं नाही. त्याच्यामुळे आम्ही परत काय आमच्या घरच्या बैलाबरोबर टाकला नाही बैल. त्याच्यानंतर आमचे मित्र आहेत किवळ्याचे विशाल भाऊ कदम, त्यांचा चित्र्या म्हणून बैल होता, त्या बैलासोबत आम्ही माशामध्ये बारी केली पहिलाच घाट हारण्याचा. आमच्याकडे आल्याच्या नंतर दुसरा घाट, त्या घाटामध्ये बारी एवढी ऍक्टिव्ह झाली की 5 पॉइंटला बारी आत राहिली होती. ते जुकाट आम्ही दुसऱ्या घाटात परत केलं शिंदेवाडीला आमची फळीफोड झाली, त्या ठिकाणी पण चांगली बारी झाली. त्याच्यानंतर बैलाला थोडं पाहायला लागल्यामुळे आम्ही काही तिथं थांबलो नाही, फायनलला आम्ही बैल घरी घेऊन आलो होतो. आणि त्याच्यानंतर जुगलबंदी अशी झाली की आम्हाला टेमकर म्हणून येत आपले चांडवलीचे, त्यांचा बैल झुपला आम्ही. तो बैल झुपल्याच्या नंतर पहिल्या राऊंडला थोडासा घोटाळा झाला, पण दुसऱ्या राऊंडला बैलांनी पुन्हा डबल 1 तासाने पळून परत काटा तेवढाच दाखवला. 11:76 बारी झाली गावडेवाडीचा घाट झाल्याच्या नंतर मग आम्ही आपला भागा धोंडू भैये त्यांचा बैल झोपला. त्यांची आणि आमची सावड बरेच गाठ झाली. तो त्या सावडीनंतर आमची फायनल झाली. फर्स्ट राऊंड सेकंड राऊंड दोन्ही राऊंड आम्ही 1 नंबर मध्ये करायचो. त्याच्यानंतर मोठ्या यात्रा होत्या, साहेब केसरी, शिवनेरी केसरी, ह्या यात्रा असल्यामुळे आम्ही तो बैल थोडासा कमी व्हायचा, त्याच्यानंतर बैल चेंज केला.
नंतर आम्ही साहेब केसरीसाठी काळू गावडे यांचा बैल टाकला होता. 3 राऊंडला तोच बैल होता हरण्यासोबत. हो, या ठिकाणी अनेक गाडा मालक जुगलबंदी करत असतात. त्याच्या मागचा अर्थ असा असतो की आपली बारी निश्चितच चांगल्या स्वरूपात बसावी किंवा 1 नंबरने आपली बारी राहावी. तर तुमच्या बारीबद्दल सांगायचं झालं तर अनेक प्रेक्षकांचे देखील आम्ही पाहिलेलं आहे किंवा अनेक जणांच्या तोंडातून देखील ऐकलेलं आहे. ज्यावेळेस घाटामध्ये नाव पुकारलं जातं भागा दोंडू भैये आणि किसन आप्पा खंडोजी म्हाळुंकर, निश्चितच अनेक प्रेक्षक घाटात पळत येतात अक्षरशः बारी पाहायला. आणि ही जुगलबंदी ऐकल्याच्या नंतर प्रत्येकाला खात्री असते ही बारी पहिल्याच बसणारच. तर ही जुगलबंदी नेमकी कोणत्या घाटापासून सुरू झाली आणि ह्या जुगलबंदीचं नियोजन कशा पद्धतीचं असतं? जुगलबंदीचं नियोजन उर्से घाटापासून चालू झालं आणि त्याच्यानंतर आम्ही 2-4 घाट केले. जवळजवळ 7-8 घाट केले जुगलबंदीमध्ये. वडगाव कांदळी केली, निगुटवाडी केली, परत शिंदेवाडी केली, अजून देऊ केलं. जवळजवळ 10-15 घाट झालेले. त्याचबरोबर दुसरा एक प्रश्न, ही जुगलबंदी निश्चितच यशस्वी जुगलबंदी ठरली आणि अनेक घाटामध्ये या बैल जोडीने चांगली कामगिरी केली. तर या ठिकाणी तुम्हाला विचारायचं आहे, ह्या जुगलबंदीचं नियोजन कोणी केलं होतं? म्हणजे कोणामार्फत तुम्ही त्या ठिकाणी भागा दोंडू भैया या गाड्या मालकाशी तुमचा संपर्क झाला आणि तुमची बारी जुळली गेली? आमच्या बैलाच्या जुगलबंदीला आपण काय म्हणतो, जुगलबंदीच्या वेळेस जे सहकार्य केलं ते रघुभाऊ कदम असतील, हेमंतदादा पांडे असतील, हे सगळं नियोजन बघतात. ठीक आहे. तर ते नियोजन कशा पद्धतीने असतं? म्हणजे जुपणीवर कोणता बैल असतो, जुपून कोणता ठेवला जातो आणि त्याच्या पुढे कांडा कोणतं पळवलं जातं? कांड्यावरती आपला एक घरचा बैल असतो, एक सावडीचा बैल असतो. आपला बैल आपण जुपून उभा केला जातो. ज्याच्या संघ जुगलबंदी त्याचा बैल आपण जुपणीवरती घेतला जातो. हे नियोजन असतं. आपल्या बैलाचा खांद नेमका कोणता आहे? डावा खांदी पळतो की उजव्या खांदी पळतो? डावा खांदी पळतो बैल आपला. मंडळी, ज्या बैलांनी श्री क्षेत्र म्हाळुंगे गावचं नाव लौकिक केलं असा म्हाळुंकर पाटलांचा हा हिंद केसरी हरण्या, आपण गाडी मालकांना या ठिकाणी विचारूया तुमच्या बैलामध्ये नेमके काय काय चांगले गुण आहेत आणि त्याची खासियत काय आहे? बैल पळायला पण चांगला आहे आणि बैल मारित नाही, काय नाही, एकदम शांत आणि घरी सुद्धा कुणला पण धरून देतो. पोराबिरांना कुणला सुद्धा, बाया माणूस सुद्धा धरू शकतो. तशी काही अडचण नाही त्याची, मारित बिरीत काय नाही. आता पाहू शकता मंडळी, निश्चितच या ठिकाणी मुलाने बैल धरलेला आहे. त्याला देखील विचारूया बैलाबद्दल काय वाटतं. चांगला आहे, मारित नाही. तर मंडळी, आपण पाहू शकता ज्या हिंद केसरी हरण्या बैलाने श्री क्षेत्र म्हाळुंगे गावचं नाव लौकिक केलं, तर आपण गाड्या मालकाला या ठिकाणी विचारूया की या बैलाची नक्की खासियत काय आहे. याची खासियत अशी आहे की जो पहिल्या राऊंडला जेवढा पळतो तेवढाच दुसऱ्या राऊंडला पण पळतो आणि तेवढंच घड्याळ हात आणतो. अजून 1-2 मिली उलट हात आणतो जास्त. खासियत अजून एक अशी आहे की मारित नाही माणसांना. परत बाया माणूस सुद्धा सोडबांध करतं, पाणी बिणी आमचे सगळे बाया माणूसच करतं. माझा मुलगा आहे हा, याचं नाव तुका आहे. हा सगळं बैलाचं देखभाल, सगळं सोडणं बांधणं सगळं हाच करतो. पाहू शकता मंडळी, हा बैल आता या ठिकाणी त्यांच्या मुलाने तुकादादाने धरलाय. घाटामध्ये बैल जुपाया पण शांत आहे आणि जुपणीव पण येतो आणि जुपून उभा पण राहतो. अजिबात उडत नाही, काय नाही, काय नाही, एकदम शांत आहे बैल. पाहू शकता मंडळी, आता त्यांच्या मुलाने या ठिकाणी हा बैल धरला. अत्यंत शांत स्वरूपात या ठिकाणी तो उभा आहे. त्यांच्या मुलाला देखील विचारूया की काय खासियत आहे या बैलाची. बैल शांत आहे. बैल घरी अजिबात कोणाला मारित नाही. मला पहिले बैलांची भीती वाटत होती, पण हा आल्यापासून आता भीती वाटत नाही. बैलगाडा शर्यत अनेक वर्ष बंद होती, जवळपास 7 ते 8 वर्ष बैलगाडा शर्यत बंद होती. त्यावेळेस अनेक गाड्या मालकांकडे बैल होती, पण काहींची पळण्याची थांबली किंवा काही बैल देऊन टाकली. बंदीच्या काळामध्ये एकंदरीत आपल्याकडे किती बैल होती? बंदीच्या काळात आपल्याकडे 4 बैल होती, एक घोडं होतं आणि बंदीच्या काळात आपला पिस्तुल्या नावाचा एक बैल होता, एक रुमाल्या नावाचा होता, परत एक बाबड्या नावाचा होता. अशी 4 बैल होती. 4ही बैल टॉपला पळायची आणि बंदीच्या काळात घाट लवकर भरत असल्यामुळे आम्ही लवकर जाऊन लवकर बाऱ्या करायच्या आणि पहिल्या जिथं जाईन तिथं आमची 1 नंबरलाच बारी व्हायची आणि 2 नंबरला 3 नंबरला फायनल व्हायची. हरण्या एकंदरीत आपल्या दावणीला येण्याच्या अगोदर ज्या बैलांनी हरण्यासारखी कामगिरी केली, ज्या बैलांनी तुमचं नाव लौकिक केलं, अशी एखाद्या बैलाची आठवण?
बैलाचं हरण्या यायच्या अगोदर आपल्या पिस्तुल्या म्हणून एक बैल होता, तो अजून पण आहे. आपल्या जोडीदारा काय तो नारायणगावला गुंजाळवाडीला नितीन शिंदे म्हणून, निलेश शिंदे म्हणून यांच्याकडे बैल येतो आणि तो आता कांड्यावर पळतोय. आणि बंदीच्या याच्यात तोच आमच्याकडे होता. आणि जवळजवळ बंदीच्या काळात जवळ घाट बंद होते, जसे जेवढे घाट भरले तेवढ्या घाटात 1 नंबरला बारी बंद झाली आणि फायनल पण झाली. पाहू शकता मंडळी, अगदी बंदीच्या काळामध्ये देखील 4 ते 5 बैल आणि घोडी सांभाळून बंदीच्या काळामध्ये देखील 1 नंबरनी गाडा पळवला गेला. एक मनापासून हाडाचा गाडा मालक म्हणतात त्या पद्धतीने बंदीच्या काळात देखील बैल ठेवली आणि बैलगाडा शर्यत चालू झाल्याच्या नंतर नाच जोपासून पण आता हरण्यासारखा बैल त्यांच्या दावणीला आहे आणि तो देखील टॉपने पळतोय. निश्चितच ही एक यशस्वी बैलगाडा मालकाची निशाणी आहे असं मला वाटतं. तर मंडळी, आपल्या बरोबर हरण्या बैलाचे मालक आहेत, ज्या बैलांनी खऱ्या अर्थानं श्री क्षेत्र म्हाळुंगे गावचं नाव लौकिक केलं. तर गाडा मालकांना मला असं विचारायचंय, गाडाबंदी नंतर अनेक तरुण पोरं बैलगाडा क्षेत्रामध्ये उतरली, नवनवीन पोरांनी बैलगाडा क्षेत्रामध्ये बैल खरेदी केली, स्वतःचा एक नाद चालू केला. परंतु ही तरुण पिढी बैलगाडा क्षेत्रामध्ये उतरत असताना आज अनेक तरुण मित्रमंडळी सर्रास बैलगाड्याच्या घाटामध्ये दिसतात. तर त्या तरुण पिढीला तुम्ही काय संदेश द्याल गाडा मालक म्हणून? आनंद म्हणून शेतकऱ्यांची पोरं आहेत म्हणून ते आनंद हे करतात. आणि अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे वायपट नादाला कोणी लागत नाही, व्यसन करीत नाही कोणी. एक बैल याच्यामध्ये त्यांचा टाइमपास होऊन जातो. परत दुसरं अनेक घाटात पुढच्या घाटाचं नियोजन होतं. म्हणजे त्यांच्या डोक्यात असा कोणता विचार येत नाही की बा आपण दुसऱ्या कोणत्या गोष्टीमध्ये त्यांचा इंटरेस्ट राहत नाही. बैल असले की ते बैलांच्याच याच्यामध्ये राहत. असा ते एक चांगला नाद आहे म्हणे. स्पर्धा अशा वैयक्तिक असं कोणासंग हे करू नका की बा आपण नाही का म्हणतो की बा याचा बैल लय पळाला मग याच्या संग असं करा तसं करा, असं कोणी मनात आणत नाही आणि आनंद घेतात. म्हाळुंकर पाटील बैलगाडा संघटना हरण्या ग्रुपचे जीवाभावाचे अनेक तरुण कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना आपण हरण्याबद्दल, बैलाबद्दल त्यांची खासियत विचारूया. कोणाच्या मनात हरण्याबद्दल काय भावना आहे? बैलाची खासियत सांगायची म्हणलं तर बैल कुणाला कधी मारत नाही. बैल शांत आहे, त्याचं काम जिथं दाखवायचं तो काम तिथंच दाखवतो बैल. अतिशय चांगली या ठिकाणी प्रतिक्रिया आली. त्याचबरोबर अक्षय भावना देखील विचारूया, काय बैलाबद्दल या ठिकाणी भावना आहे? हरण्याला घाटात घेऊन जाताना जी बारी झाली, जो आनंद आहे तो गगनात काय मावत नाही. आमची सगळी संघटना एक निर्णय करून सगळी संघच आम्ही घरून निघतो. निघताना बैलाची पूजा बिजा केली जाते, तळी भांडारा भरला जातो, मग बैल गाडीत भरला जातो, मग सगळी गाडीत बसून घाटाच्या दिशेने रवाना होतात. चालतंय. त्यानंतर या ठिकाणी गाडा मालकांचा या ठिकाणी सुपुत्र आहेत, त्या सुपुत्रांना विचारूया, बैलाची खासियत काय सांगशील बाळा? बैल शांत आहे, बैल अजिबात कोणाला मारित नाही आणि बैल व्यवहाराला चांगला आहे. त्याचबरोबर संघटनेचे घोडेस्वार आपल्या बरोबर आहेत, त्या घोडेस्वारांना विचारूया, बैलाची खासियत काय आहे? आतापर्यंत तरी आता आपण घाटामध्ये गेलो आणि घाटाची बाहेर झाल्याच्या नंतर बैल आळ्यात गेल्याच्या नंतर सगळ्यांची शक्यतो काय होतात, बैल बाहेर जातात किंवा बैल मारतात. त्या बाबतीत गेलं बघा गेलं तर आपला हरण्या बैल आहे, तर आळ्यामध्ये गेल्याच्या नंतर त्याला माहिती आहे आपले बाबा घोडे समोर आहे, तो आपोआप आपल्या घोडीपाशी येतो आणि जास्त काय त्रास देत नाही, लगेच घोडी आपलं साईडला करतो आपण. ऋतिक भावना विचारूया, काय भावना आहे नक्की बैलाबद्दल, काय वाटतं तुम्हाला? आमचा हरण्या बैल असा आहे की तो जर काही चुकून लेट सुटला तरी तो लगेच अंतर कव्हर करतो. आपल्याला काय वाटतं? माझा आवडता बैल हरण्या आणि यामुळे मी घाटात जातो. बैल पाहायला एक नंबर आहे आणि बैल फुलगावला लेट सुटून सुद्धा 10 वाऱ्या झाल्या आणि त्यात फक्त आपल्या 2च वाऱ्या पात्र ठरल्या. एक वारंगे मामाची निका आपली आणि ती 2 नंबरची फायनल झाली. झुपणी चांगली झाल्यामुळे 2 नंबरची फायनल झाली. म्हाळुंकर पाटील बैलगाडा संघटनेच्या दावणीवर आपण आहेत. त्या ठिकाणी घोडे आणि घोडीवर बसणारा जाकी आहे. विचारूया आपण नक्की घोडीबद्दल काय खासियत सांगाल आपण? घोडी तशी खूप शांत आहे आणि घोडी आपण आता घोडीचं नाव आपल्या राणी आणि तिला तुम्ही बघ सांगता आता ती सर्व गुण संपन्न आहे.
आता हे बघा तिला ईद देव म्हणे तिच्या चारी पायांना पद्म आहेत. आतापर्यंत जेवढ्या बाहेर झाल्या तिने अजूनपर्यंत कधी मला पाडलेलं नाही. तिच्यावर कोणी पण येऊन बसतं. अशा पाहू शकता मंडळी, अशी एकदम सर्वगुण संपन्न घोडी आहे आणि जाकीला देखील ती निश्चितच सुखरूपपणे वरती पोहोचवते. तुमचा ज्यावेळेस बैलगाडा हा घाटामध्ये पळत असो, तुम्ही पुढे जाकी म्हणून घोडीवर बसलेला असता आणि हा हरण्या बैल ज्यावेळेस मागून जुकाटामध्ये पळत येतो, त्याच्याशी चित्तेच्या वेगासारखी धाव पाहून तुम्हाला भीती तर वाटत नाही ना? म्हणजे नक्की त्यावेळेस मनात काय भावना येते तुमच्या? ज्यावेळेस आपण माग हारण्याचं पहिले असेल त्यावेळेस मी पुढे घोडी असल्याची नंतर मी माझं लक्ष पाठीमागं असतं. त्यावेळेस आपल्याला तर माहिती आहे निश्चित हारण्या बारी मारणारच आहे. तर मी घोडीच्या वेगाने समोर पुढे जाते. त्याच्यानंतर आळ्यात गेल्याच्या नंतर ही स्वतः थांबते आळ्यात गेल्याच्या नंतर आणि हिला बघून हारण्या बैल पण थांबतो आणि त्यामुळे जास्त काय त्रास होत नाही. मंडळी, या ठिकाणी गाड्या मालकांच्या मातोश्री आहेत, त्यांना विचारूया की बैल शर्यतीला नेताना आजी काय भावना असते तुमच्या मनामध्ये आणि बैल आल्याच्या नंतर तुम्ही काय करता? आल्यावर भाकर तुकडा टाकतो, न्यायच्या टायमाला पूजा करतो ताट घेऊन आणि आल्यावर परत भाकर तुकडा टाकतो आणि आल्यावर पोरं आल्यावर आनंद त्यांच्या चेहऱ्याचा बघून आम्हाला पण मजा वाटते. मंडळी, आपल्या बरोबर म्हाळुंकर पाटील बैलगाडा संघटनेचे हेमंतदादा पांडे आपल्या सोबत आहेत. आपण त्यांना विचारूया या पुढे काय नियोजन असेल बैलगाडाचं किंवा तुमच्या बैलांचं? बैलांचं नियोजन असे, आता बिरदवडी म्हणून गाव आहे चाकणच्या जवळ. आता 8 तारखेला यात्रा आहे तिथली गावची. तिथं नियोजन झालेलं आहे पुढच्या घाटाचं. आता तर त्या नियोजनामध्ये मानचे नामदेव नारायण भरणे आणि किसनप्पा खंडूजी म्हाळुंकर अशी जुगलबंदी बिरदवडीच्या घाटात होणार आहे. पुढच्या घाटाचं नियोजन देखील त्यांनी या ठिकाणी आपल्याला सांगून ठेवले आणि ज्या पद्धतीने हा हरण्या बैल कामगिरी करतोय असं यश त्यांना पुढच्या घाटातच नाही तर यापुढे जेवढं पण घाट हरण्या बैल पळेल त्या सर्व घाटांमध्ये म्हाळुंकर पाटील बैलगाडा संघटनेला भरभरून आणि गवगवीत यश या बैलाने देव. बैलगाडा क्षेत्रामध्ये त्यांचं नाव कायमस्वरूपी टॉपला राहावं आणि निश्चितच चांगल्या पद्धतीची बैल त्यांच्या सतत दावणीला राहावी आणि गाड्या मालकांना देखील सगळ्या जागी गाड्या मालकांचं नाव या ठिकाणी झालं पाहिजे अशी सत्यविचार चॅनलच्या वतीने त्यांच्या प्रति भावना व्यक्त करतो.
परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या सत्यविचार.in न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.